Atom size, mass and valency, अणु, आकार, वस्तुमान आणि संयोजन. From which experiment was it discovered that atoms have an internal structure when? अणुला अंतरंग असते हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आले व केव्हा? ठीक आहे. तर बघा 1897 मध्ये सर जे थॉम्सन यांनी कॅथोड रेची डिटेल स्टडी केली. त्यामध्ये लक्षात आलं. याशिवाय सर जे थॉम्सन जे आहेत यांना इलेक्ट्रॉनच्या डिस्कव्हरीचं सुद्धा क्रेडिट मिळालेलं आहे. ठीक आहे. 1897 मध्ये. व्हॉट आर टू पार्ट्स ऑफ एन ॲटम? व्हॉट आर दे मेड अप ऑफ? अणूचे दोन भाग कोणते, ते कशाचे बनलेले आहेत? ठीक आहे. अणूमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती काय ऑर्बिट्स आहेत. न्यूक्लियसमध्ये काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन प्लस चार्जलेस न्यूट्रॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जे आहेत ते या न्यूक्लियस भोवती एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये रोटेट होतात. ठीक आहे. वी हॅव लर्न दॅट ॲट द सेंटर ऑफ ॲटम इज द न्यूक्लियस अँड दॅट देअर आर मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. तर बघा आपण आधी शिकलो की अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रका भागात फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित मूलकण असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कसे आहेत? निगेटिव्हली चार्ज आहेत. The electrons are negatively charged elementary particle, while the elementary particles that make up the nucleus are positively charged protons and electrically neutral neutron. ठीक आहे. आणि केंद्रकामध्ये काय बघा, तर धनप्रभारित प्रोटॉन व प्रभारित न्यूट्रॉन हे मूलकण आहेत. द साइज ऑफ ॲटम इज डिटर्माइंड बाय इट्स रेडियस. तर बघा अणूचा आकार जो आहे तो त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. द ॲटॉमिक रेडियस ऑफ अन आयसोलेटेड ॲटम इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. तर व्याख्या कशी केली बघा मग. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. आणि कशामध्ये व्यक्त होते बघा अणूची त्रिज्या? ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन नॅनोमीटर. ओके. अणूची त्रिज्या नॅनोमीटरमध्ये व्यक्त होते. 1/10⁹ मीटर इज इक्वल टू 1 नॅनोमीटर. ठीक आहे. किंवा आपण 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर सुद्धा म्हणू शकतो. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके. तर बघा काही अणू व त्यांच्या रेणूचे अंदाजे आकार आपल्याला दिले आहेत. अप्रॉक्सिमेट साइज ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल. ॲटॉमिक रेडियस कशामध्ये आहे? मीटरमध्ये. आणि त्याचे एक्झाम्पल 10⁻⁻10 हायड्रोजन ॲटम, 10⁻⁹ वॉटर मॉलिक्यूल, 10⁻⁸ हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. आणि इथं आपल्याला फील्ड आयन मायक्रोस्कोप इमेज ऑफ इरिडियम ॲटम्स. एव्हरी स्पॉट इन दिस इमेज इज अन ॲटम. ठीक आहे. तर बघा इरिडियमची अणूची प्रतिमा दिलेली आहे आपल्याला आणि या इरिडियमचा अणुक्रमांक 77 आहे. या व्यतिरिक्त तो इलेक्ट्रॉनिक्स आणि मध्ये आणि हाय क्वालिटी क्रिस्टल मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. तर पुढचा भाग बघा मग. ओके. ॲटम्स आर व्हेरी टायनी. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट लाईक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप, एनलार्ज इमेज ऑफ द ॲटम. ठीक आहे. तर बघा अणू हा खूप लहान असल्यामुळं इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टनलिंग सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनामध्ये अणूची विशालित प्रतिमा दाखवण्याची क्षमता आहे. आणि आपण जी आकृती पाहिली बघा 4.2. तर काय म्हणलंय? लुक ॲट द इमेज ऑफ अन ॲटम फिगर 4.2 ऑब्टेन्ड विथ द फील्ड आयन मायक्रोस्कोप. ठीक आहे. आकृती 4.2 मधील जी प्रतिमा मिळवली आहे ती फील्ड आयन सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने मिळवलेली आहे इरिडियमची. द ॲटॉमिक साइज डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन द ॲटम. अणूचा आकार जो आहे त्याच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती अवलंबून असतो. ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स लार्जर द साइज. जेवढ्या कक्षा जास्त तेवढा अणूचा आकार मोठा. फॉर एक्झाम्पल अन ॲटम ऑफ पोटॅशियम इज बिगर दॅन अन ॲटम ऑफ सोडियम. ठीक आहे. तर सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू मोठा आहे. If two atoms have same outermost orbit, then the atom having the larger number of electrons in the outermost orbit is smaller than the one having fewer electrons in the same outermost orbit. तर बघा काय सांगितलं मग. तर समजा जर समजा दोन अणूची बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत लहान असतो. उदाहरण सुद्धा दिलं आपल्याला. For example, an atom of magnesium is smaller than an atom of sodium.
ठीक आहे. तर बघा उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू लहान आहे. ठीक आहे. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 8 2, आणि सोडियम मध्ये 2 8 1.